आरवला समुद्र खूप आवडायचा, कारण समुद्रासारखंच त्याचं आयुष्य होतं. वरून शांत, आतून अस्वस्थ. तो रोज संध्याकाळी त्या जुन्या जेटीवर येऊन बसायचा. त्याच ठिकाणी पहिल्यांदा मृणाली त्याला भेटली होती. ती कॅमेऱ्यासोबत आली होती. डोळ्यात स्वप्न, चेहऱ्यावर आत्मविश्वास. "मी फोटो काढू का?" तिने विचारलं. आरव हसला. "समुद्राचा फोटो की माझा?" तीही हसली आणि त्या एका हसण्यातून एक नवं नातं जन्माला आलं. हळूहळू ओळख वाढली. मृणाली बोलकी होती, आरव कमी बोलणारा. ती त्याला बोलायला लावायची, तो तिला शांत बसायला शिकवायचा. दोघं समुद्राकाठी बसून स्वप्न रंगवायचे. मृणालीला मोठी फोटोग्राफर व्हायचं होतं. आरवला स्वतःचं साधं शांत आयुष्य हवं होतं. प्रेम नकळत वाढत गेलं. एक दिवस मृणाली म्हणाली, "तू माझ्या आयुष्यात नाहीस तर हे सगळं निरर्थक आहे." आरव पहिल्यांदा घाबरला, कारण त्याला माहिती होतं आपलं आयुष्य इतकं सोपं नाही. आरवच्या वडिलांची तब्येत खूप खराब होती. घरची जबाबदारी पूर्णपणे त्याच्यावर होती. मृणालीचं आयुष्य मात्र पुढे धावत होतं. तिला मोठ्या शहरातून ऑफर आली. ती आनंदाने धावत आली. "आरव, माझं स्वप्न पूर्ण होतंय." तो हसला, पण आतून तुटला. त्याला माहीत होतं या रस्त्यावर दोघं एकत्र चालू शकणार नाही. दिवस गेले, भेटी कमी झाल्या, फोनवर शांतता वाढली. मृणाली एक दिवस रडत म्हणाली, "तू बदललास." आरव उत्तर देऊ शकला नाही. शेवटी तो म्हणाला, "तू पुढे जा, मला थांबावं लागेल." त्या एका वाक्याने मृणालीचं सगळं जग कोसळलं. ती गेली स्वप्नांसाठी, पण तुटलेल्या मनाने. वर्षे गेली. मृणाली यशस्वी झाली. नाव, पैसा, ओळख सगळं मिळालं. पण प्रत्येक फोटोमध्ये तिला आरव दिसायचा. आरव अजूनही त्या जेटीवर यायचा. वडील गेले, जबाबदाऱ्या कमी झाल्या, पण आयुष्य रिकामं झालं. एक दिवस अनेक वर्षानंतर मृणाली परत आली. त्याच जेटीवर. दोघं समोरासमोर उभे राहिले. काहीच बोलले नाहीत, कारण काही नात्यांना शब्दांची गरज नसते. मृणाली म्हणाली, "आपण चुकीचे नव्हतो, फक्त वेळ चुकीचे होते." आरव हसून म्हणाला, "आपलं प्रेम पुरेसं होतं, पण आयुष्य जास्त मोठं निघालं." ते वेगळे झाले पुन्हा एकदा, पण यावेळी वेदना नव्हती, फक्त शांतता होते. काही प्रेम एकत्र राहण्यासाठी नसतात, ते आपल्याला आयुष्यभर खरं प्रेम काय असतं हे शिकवण्यासाठी असतात.